सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची विशेष आवड असणारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रामनाथ बोडके पाटील आता चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे। व्यावसायिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या बोडके पाटील यांनी गल्ली नंबर 13 या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून याच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातही दमदार एंट्री केली आहे। गल्ली नंबर 13 या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण नुकतंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मूळ गावी तळवाडे येथे उत्साहात पार पडलं। या सोहळ्यास नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक रवींद्र दिवरे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नवनाथ नाना कोठुळे यांच्यासह चित्रपटातील निर्माते, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री, लेखक, संवाद आणि पटकथा लेखक अशी संपूर्ण टीम उपस्थित होती। या चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक, गीतकार वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी सादर केली असून चित्रपट संगीताच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा आहे। गल्ली नंबर 13 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे। रामनाथ बोडके पाटील यांच्या या नव्या प्रवासाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे।